गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागांतर्गत शाळा बंद परंतु शिक्षण मात्र सुरू या आजच्या पाठामध्ये मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या तासिकेला आपण कृषी हा पाठ पाहत होतो. आजही त्या पाठातील राहिलेला जो भाग आहे तो आपण कंटिन्यू करणार आहोत. इयत्ता 7वी भूगोल विषयातील 9वा पाठ आहे. त्या पाठाचं नाव आहे कृषी. मुलांनो, या अगोदरही मी तुम्हाला सांगितलं की आपला जो देश आहे हा कृषी प्रधान देश आहे. जास्तीत जास्त लोकसंख्येने या देशामध्ये शेती केली जाते. जास्तीत जास्त लोक या देशातील शेती करतात. जास्तीत जास्त लोकांचा व्यवसाय कोणता असेल तर तो शेती आहे आणि म्हणून आपल्या देशाला कृषी प्रधान देश असं म्हटलं जातं. नव्हे तर आपल्या देशाची जी अर्थव्यवस्था आहे ती बऱ्यापैकी शेतीवर अवलंबून आहे असंही म्हटलं जातं. मुलांनो, या अगोदर आपण शेती कशा पद्धतीने केली जाते, शेतीमध्ये काय काय पिकवलं जातं हे सर्व पाहिलेलं आहे. त्यानंतर आज आपण शेतीचे प्रकार पाहणार आहोत. आता शेतीमध्ये काय प्रकार असायला पाहिजेत, का बरं शेतीमध्ये विविध प्रकारचे प्रकार पडले असतील? त्याचं कारण असं की आपला भारत देश आपण जर का पाहिला तर भौगोलिक दृष्ट्या बऱ्यापैकी भिन्नता आहे. भौगोलिक भिन्नतेमध्ये कोणकोणते घटक येतात हेही आपण पाहिले. तरी सुद्धा त्याबरोबर जमिनीचा प्रकार असेल, तेथील हवामान असेल, पर्जन्यमान असेल, हे भौगोलिक घटक या शेतीच्या प्रकारांसाठी कारणीभूत ठरतातच. त्याही पुढे जाऊन आपल्याला शेतीमध्ये कोणतं पीक घ्यायचं आहे, म्हणजे शेतीचा उद्देश या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. त्यानंतर शेती करण्यासाठी वापरण्यात येणारं जे तंत्र आहे त्या तंत्राचाही या ठिकाणी विचार केला जातो आणि शेती कोणत्या पद्धतीने करायची. एकच शेतीचा प्रकार, एकच प्रकारचं पीक हे वेगवेगळ्या पद्धतींनी घेतलं जातं. मग त्यातील कोणत्या पद्धतीचा अवलंब करायचा या अनेक गोष्टींचा सारासार विचार जर का आपण केला तर त्यानुसार शेतीचे प्रकार पडतात. तुमच्या समोर काही भौगोलिक विविधता ठेवलेली आहे. त्यामध्ये पहा, डोंगराळ भाग आहे, डोंगराळ भागात लोक राहतात. काही ठिकाणी वस्तीच नाहीये किंवा अतिशय दुर्मिळ वस्ती असते आणि तिथे फक्त डोंगर आणि जंगल हेच पाहायला मिळतं. काही ठिकाणी पर्यटन स्थळं आहेत, काही ठिकाणी निव्वळ बर्फच पडते. हे काही प्रमाणामध्ये भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न केलाय. या व्यतिरिक्त सुद्धा आणखी भौगोलिक विविधता असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि या भौगोलिक विविधतेमुळे आपल्याला पिकांमध्ये विविधता आलेली दिसून येते. पिकांमध्ये एकसारखेपणा या भौगोलिक विविधतेमुळे येऊ शकत नाही आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेतीचे प्रकार निर्माण झालेले आहेत. शेतीचा प्रकार साधारणतः जमीन आणि भूरचना यावर अवलंबून असते. हे मी तुम्हाला आत्ताच सांगितलं. कोणते प्रकार आहेत बरं शेतीचे? पहा, शेतीचे प्रकार त्यामध्ये ठळकपणे 2 प्रकार तुमच्या समोर ठेवलेत. ते आहेत, पहिला आहे निर्वाह शेती, दुसरा आहे व्यापारी शेती. निर्वाह शेतीमध्ये 2 प्रकार आहेत.
एक स्थलांतरित शेती, दुसरा सखोल शेती, आणि उजव्या बाजूला व्यापारी शेती हा जो प्रकार आहे त्यामध्ये 4 उपप्रकार आहेत. विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती, फलोद्यान शेती. या शब्दांचा अर्थ जर का आपण समजावून घेण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आपल्याला हा शेतीचा प्रकार थोडासा लक्षात येईल. निर्वाह शेती पाहूया आपण. या प्रकाराचा थोडक्यात अर्थ, थोडक्यात माहिती मिळवूया. त्यातला पहिला प्रकार आहे निर्वाह शेती. निर्वाह, आपण उदरनिर्वाह हा शब्द ऐकलेला आहे. उपजीविका. मानव सुरुवातीला आपली उपजीविका करण्यासाठीच शेती करत होता. नंतर हळूहळू त्याला व्यापारी स्वरूप आलं. स्वतःच्या उपजीविकेसाठी, स्वतःचा निर्वाह करण्यासाठी ही शेती केली जाते. मुलांनो, ही निर्वाह शेती जी आहे, या निर्वाह शेतीचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे सखोल शेती, सखोल शेती, आणि दुसरा आहे स्थलांतरित शेती. ही जी निर्वाह शेती आहे हिला पारंपरिक निर्वाह शेती म्हटलेलं आहे. या पारंपरिक निर्वाह शेती पद्धतीमध्ये एक सखोल शेती आणि दुसरा स्थलांतरित शेती असे 2 प्रमुख प्रकार आहेत. त्यातील सखोल शेती हा भाग आपण पाहूया. सखोल शेती कशाला म्हणायचं? मुलांनो, या सखोल शेतीमध्ये जास्त लोकसंख्येमुळे किंवा जमीनचे क्षेत्र मुळातच कमी असल्यामुळे दरडोई शेत जमिनीचे प्रमाण कमी असते. स्लाइडवर चित्रामध्ये दाखवलंय ही लोकसंख्येची घनता. लोकसंख्येची घनता, जागा कमी परंतु लोकसंख्या जास्त. ज्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढते त्या प्रमाणात नव्हे, जमीन काही वाढत नाही. लोकसंख्या वाढते आहे परंतु लोकसंख्येची निर्मिती होते, लोकसंख्या वाढते, परंतु जमिनीची निर्मिती मात्र होत नाही. हा तेवढाच आहे, भूभागामध्ये वाढ झालेली नाही. आणि त्यामुळे या सखोल शेतीची, या प्रकाराची निर्मिती झालेली आहे. कमी जागेमध्ये शेती केली जाते, कमी क्षेत्रामध्ये शेती केली जाते. अशा पद्धतीने जमिनीचं क्षेत्र, लोकसंख्या यांची विसंगती, त्यांचं व्यस्त प्रमाण जर का आपण विचारात घेतलं तर त्यानुसार सखोल शेतीचा वापर केला जातो. पहा, या चित्रामध्ये तुमच्या लक्षात येईल कोणी एकेकाळी हा जमिनीचा एकच भूखंड असेल, हा जमिनीचा एकच तुकडा असेल, एकच जमिनीचा भाग असेल. परंतु या चित्रामध्ये पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येते की जमीन जरी एकच असेल पण त्या जमिनीचे कसे छोटे छोटे तुकडे केलेले आहेत, बांध घातलेले आहेत. याचं कारण का? एक साधं उदाहरण तुम्हाला सांगतो. एका माणसाकडे 10 एकर शेती आहे. जमिनीचं क्षेत्र हे एकर मध्ये मोजलं जातं. तर एका शेतकऱ्याकडे 10 एकर शेती आहे आणि त्या शेतकऱ्याला जर का 2 मुलं असतील तर भविष्यामध्ये त्या शेतकऱ्याच्या पाश्चात त्या 2 मुलांना 5-5 एकर शेती येणार. पुन्हा त्या 2 मुलांमध्ये
एका मुलाला पुन्हा 2 मुलं झाली म्हणजे त्यांना 2.5 एकर येणार. पुन्हा त्यातल्या एका मुलाला 2 मुलं झाली, 1.25 एकर येणार. असं करत करत लोकसंख्या वाढली, परंतु शेतीचं क्षेत्र, जमिनीचं क्षेत्र यामध्ये वाढ झालेली नाही. आणि त्याचाच परिणाम हा तुमच्या डोळ्यासमोर दिसतो. एकेकाळी मी म्हणालो की हा अखंड भूखंड असेल, परंतु आज मात्र त्या भूखंडाचे छोटे छोटे तुकडे झालेले दिसत आहेत. एका व्यक्तीसाठी अतिशय कमी क्षेत्र आलेलं दिसते आहे. आणि त्यामुळे या शेती प्रकाराची निर्मिती करावी लागली किंवा त्यामुळे या शेती प्रकाराची निर्मिती झाली. मुलांनो, या शेती पद्धतीनुसार मिळणाऱ्या उत्पादनावर कुटुंबाची, अन्नधान्याची गरज भागवली जाते. आपली जमीन आपण कसायची, करायची आणि त्यातून मिळालेलं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नावर त्या कुटुंबाची उपजीविका करायची. अशा पद्धतीने या शेतीचा उद्देश आहे. मुलांनो, ही जी शेती आहे ही म्हणजे कोणती? सखोल शेती. ही शेती प्रामुख्याने विकसनशील देशांमध्ये आढळते किंवा विकसनशील प्रदेशांमध्ये आढळते. आणि त्याच एक उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये हा सखोल शेती प्रकार पाहायला मिळतो. हा जो शेती प्रकार आहे सखोल शेती, या पद्धतीमध्ये माणूस एकाच ठिकाणी राहून त्या ठिकाणी असलेल्या जमिनीमध्ये अनेक वर्षापर्यंत शेती करू शकतो. जेवढी जमीन आपल्याकडे आहे, जमीन तर बदलू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला मानवाला सुचलं की अशा पद्धतीने शेती केली जाऊ शकते, त्यावेळेला माणूस, लोकसंख्या कमी होती आणि जमीन जास्त होती, तेव्हा मात्र माणूस काय करत होता? तेव्हा म्हणजे केव्हा? जेव्हा शेती विकसित झालेली नव्हती, शेतीची तंत्रज्ञान विकसित झालेली नव्हती, त्यावेळेला माणूस एक पीक एका शेतीमध्ये घेतलं की दुसरं पीक दुसऱ्या शेतीमध्ये घेत होता. त्याला तेवढी शेती, तेवढा जमिनीचा भाग शेती करण्यासाठी उपलब्ध होत होता. पण आज ती परिस्थिती नाही. आणि म्हणून काय म्हटलंय? जमीन तीच वारंवार, वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या तीच जमीन कसायची, त्याच जमिनीमध्ये मेहनत करून पीक काढलं जातं. म्हणून जमीन एका जागेवरच असते, जमीन तीच असते, माणसं बदलतात आणि वारंवार त्या एकाच जमिनीमध्ये ही बदलत असलेली माणसं पिकं काढत असतात. अशा पद्धतीने हे सखोल शेतीचं एक लक्षण आहे, गुणधर्म आहे. मुलांनो, शेतकऱ्याला चांगले उत्पादन मिळवण्यासाठी शेतामध्ये नांगरणी, पेरणी, कोळपणी यासारखी कामे करावी लागतात. या प्रकारच्या शेतीमध्ये या सर्व ही जी क्रिया आहे, नांगरणी, पेरणी, कोळपणी, या शेतावरील कामकाजाच्या पद्धती आहेत. शेतावरील कामकाजाच्या म्हणा किंवा शेतावरील मशागतींच्या या पद्धती आहेत, प्रकार आहेत. आणि या प्रकारची मशागत करत असताना त्या प्रकारचं अवजार वापरलं जातं. नांगरणी करण्यासाठी वेगळ्या प्रकारचं अवजार वापरलं जातं, नांगर. पेरणी करण्यासाठी टिफन वापरलं जातं. कोळपणी करण्यासाठी कोळपे नावाचं एक अवजार असतं. नांगरणी करणं याचा अर्थ जमीन खणली जाते. नांगरणी केल्यानंतर जमीन खणली जाते आणि खणलेल्या जमिनीमुळे त्या जमिनीच्या मातीचा वरचा जो थर आहे तो भुसभुशीत होतो. पेरणी करणं म्हणजे बियाणं लावणं. कोळपणी म्हणजे शेत उगवल्यानंतर, पीक उगवल्यानंतर साधारणतः 5 इंच, 6 इंच ते 9 इंचापर्यंत पीक उंच झालं की हे अवजार वापरलं जातं. आणि हे अवजार शेतामध्ये एक पद्धतशीर एका लाईन मध्ये फिरवल्यानंतर पीक तसंच राहतं आणि पिकाच्या बाजूला उगवलेलं अनावश्यक गवत किंवा तण ज्याला म्हणतात ते काढण्यासाठी या अवजाराचा वापर केला जातो किंवा ही प्रक्रिया वापरली जाते. निव्वळ या प्रक्रियेची नावं वाचून
तुम्हाला ते कळणार नाही आणि म्हणून त्याचा अर्थ सुद्धा समजणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या सखोल शेती प्रकारामध्ये जर पर्जन्यमानाने साथ दिली, पावसाने साथ दिली, तर त्याचे या शेतीवर अधिक उठावदारपणे परिणाम दिसून येतात. थोडक्यात पर्जन्यमान पावसाने जर चांगल्या प्रकारची साथ दिली तर या प्रकारातली शेती जी आहे ती अधिक परिणामकारक रित्या येते पाहायला मिळते. अशा पद्धतीने मी तुम्हाला नेहमी सांगतो की शेती हा जो प्रकार आहे किंवा शेतकऱ्याचं जीवन आहे हे पूर्णतः पावसावर अवलंबून आहे. पाऊस पडला नाही, शेती होत नाही. जरी पाणलोट क्षेत्र असेल, धरणाखालचं क्षेत्र असेल, तर त्या लोकांना धरणातील पाणी वापरता येतं. एखाद वर्ष जर पाऊस पडला नाही तर त्यांना पाण्याची सुविधा होते का, तर धरणामध्ये पाण्याचा साठा असतो, परंतु धरणामध्ये तरी पाणी कुठून येतं, पावसाचंच. आणि म्हणून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नव्हे तर प्रत्यक्षच या शेती या व्यवसायासाठी पाऊस हा आवश्यक आहे. योग्य प्रमाणात जर पाऊस मिळाला तर या प्रकारची शेती चांगल्या प्रकारे होते. मुलांनो, खोल, सुपीक आणि सपाट जमीन बघा, पाऊस भरपूर आणि विभागून पडणारा असेल तर या प्रकारच्या शेतीची भरभराट होते. सखोल शेतीसाठी काय हवंय आपल्याला? चांगली जमीन हवी, त्या जमिनीमध्ये चांगली मृदा हवी आहे, म्हणजेच कसदार जमीन. आणि पुढे काय म्हटलंय? पाऊस भरपूर, परंतु कसा? विभागून पडणारा. असा नको एकाच जागेवर पडला आणि शेतातली सगळी मृदा वाहून नेली, एकाच जागेवर पडला आणि शेतामध्ये असलेलं सर्व उगवलेलं शेत जे आहे सर्व वाहून गेलं. म्हणजे अतिवृष्टी सुद्धा या पिकांसाठी किंवा शेती व्यवसायासाठी घातक आहे. म्हणून योग्य प्रमाणामध्ये पाऊस हा या शेतीसाठी किंवा या प्रकारासाठी आवश्यक आहे. मुलांनो, ही सखोल शेती करून किंवा सखोल शेती पद्धतीमध्ये अन्नधान्य पिकवलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचं अन्नधान्य पिकवलं जातं. तुमच्या समोर मी ज्वारी दाखवलेली आहे, ही बऱ्याचदा तुम्हाला पाहायला मिळत नाही म्हणून दाखवलेली आहे. याशिवाय इतर बाजरी, त्यानंतर गहू या प्रकारचे अन्नधान्य सुद्धा घेतली जातात. याबरोबरच शेती पद्धतीमध्ये अन्नधान्याशिवाय भाजीपाला देखील पिकवला जातो. भाजीपाल्यामध्ये वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये तरकारी, पैसे मिळवून देणारा हा भाजीपाला आहे. ठराविक कालावधीमध्ये हे पीक काढलं जातं आणि विकलं जातं. व्यापारी शेतीमध्ये हा भाग आपण सविस्तर पाहणार आहोत. सध्या याची ओळख फक्त करून घ्या की अन्नधान्याबरोबर भाजीपाला देखील पिकवला जातो. मुलांनो, या प्रकारची शेती जर का आपल्याला करायची असेल, सखोल शेती जर का आपल्याला करायची असेल, या सखोल शेतीचं उत्पादन जर का आपल्याला वाढवायचं असेल तर जमीन तर कमी आहे हे सुरुवातीला आपण पाहिलं. या छोट्या आणि कमी जमिनीमध्ये आपल्याला उत्पादन जर का वाढवायचं असेल तर त्यासाठी अलीकडे संकरित बियाणांचा वापर करतात. संकरित बियाणांमुळे काय होतं? त्या जमिनीची उत्पादन क्षमता जी आहे ती वाढते. ज्या ठिकाणी 10 क्विंटल धान्य पिकतं त्या ठिकाणी अधिक भर पडते. 15 क्विंटल पर्यंत, 20 क्विंटल पर्यंत धान्य आपल्याला मिळू शकते. अशा प्रकारे संकरित बियाणं वापरून आपण अन्नधान्याची उत्पादन क्षमता वाढवू शकतो. आणि त्याला सपोर्ट म्हणून रासायनिक खतांचा वापर केला जातो. वेगवेगळ्या प्रकारची रासायनिक खतं वेगवेगळ्या प्रमाणामध्ये वापरली जातात. पीक बदललं की रासायनिक खताचं प्रमाण बदलते. पीक जर का नाजूक असेल
तर त्याला रासायनिक खत कमी घालावं लागतं, नाहीतर ते पीक जळण्याची शक्यता असते. त्यानंतर कीटकनाशक. पीक आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची कीड या पिकांवर पडत असते आणि ती कीड पडू नये किंवा पडलेली कीड मरण्यासाठी ही कीटकनाशक फवारली जातात. अलीकडच्या काळामध्ये काही कीटकनाशक बियाणांबरोबर सुद्धा टाकण्याची पद्धती आहे. अशा पद्धतीने संकरित बियाणं, रासायनिक खत, कीटकनाशक, त्याचबरोबर जलसिंचनाचा उपयोग. मी तुम्हाला सांगितलं, आपल्याकडे पाऊस 12 महिने पडत नाही. एका सीझन मध्ये 3-4 महिने पाऊस पडतो आणि त्या 3-4 महिन्यामध्ये पडलेल्या पावसाचं जे पाणी आहे ते साठवून ठेवलं जातं आणि राहिलेल्या 8-9 महिन्यांसाठी ते पाणी योग्य प्रमाणामध्ये शेतीला दिलं जातं. आणि म्हणून जलसिंचन सुद्धा या शेतीसाठी महत्वाचा भाग आहे. त्याचबरोबर सखोल शेतीसाठी आपण पाहिलं, संकरित बियाणं, रासायनिक खत, कीटकनाशक, जलसिंचन या गोष्टी आवश्यक आहेत. परंतु त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञान, पिकाची नासाडी होऊ नये किंवा अलीकडच्या काळामध्ये मजुरांची कमतरता मोठ्या प्रमाणात भासते आहे आणि ती उणीव भरून काढण्यासाठी, मजुरांची उणीव भरून काढण्यासाठी कमीत कमी माणसांमध्ये, कमीत कमी मनुष्यबळामध्ये शेती करायची असेल तर या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो आणि तो केला जातो. मुलांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या महाराष्ट्रामध्ये ही सखोल शेती अखंड महाराष्ट्रामध्ये केली जाते किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा शेती प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. यानंतरचा जो शेती प्रकार आहे तो आहे स्थलांतरित शेती. स्थलांतरित शेती, स्थलांतरित शब्दाचा अर्थ आपण पाहिला तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. पक्षी स्थलांतर करतात हे तुम्ही पाहिलंय. एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, एका खंडातून दुसऱ्या खंडामध्ये, अशा पद्धतीने पक्षी स्थलांतर करतात, माणसे स्थलांतर करतात. त्या पद्धतीने शेती सुद्धा स्थलांतर केली जाते. मग शेती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेली जाते म्हणजेच काय, जमीन बदलली. आज आपण वडाळ्याला शेती केली, ते पीक निघाल्यानंतर दुसरी शेती अंधेरीला, अंधेरीची शेती करून झाली, त्याच्यानंतरची शेती कुर्ल्याला. अशा पद्धतीने या ठिकाणी स्थलांतरित शेती. आता अलीकडच्या काळामध्ये हा शेतीचा प्रकार कमी झालेला आहे. पाहूया आपण या स्थलांतरित शेतीबद्दल माहिती. पहा, याची सुरुवात कशा पद्धतीने केली जायची ही शेती. थोडीफार हा शेतीचा जो प्रकार आहे मी तुम्हाला सांगितलं कमी झालेला आहे. पाहूया, तुमच्या समोर स्लाइडवर एक चित्र आहे. डोंगराळ भाग आणि त्या डोंगराळ भागामध्ये असलेलं हे जंगल, एकंदरीत असं चित्र दिसते. डोंगराळ भाग आणि या डोंगराळ भागामध्ये, डोंगराळ जमिनीमध्ये दाट झाडी आहे, वन आहे, जंगल आहे. आणि या जंगलामध्ये पहा, या जंगलामध्ये सगळ्या ठिकाणी दाट जंगल नाही, काही ठिकाणी विरळ आहे, काही ठिकाणी विरळ आहे, काही ठिकाणी कमी प्रमाणामध्ये झाडी आहे. जिथे जास्त झाडी आहे तिथे जमीन सुद्धा दिसत नाही आणि जिथे विरळ झाडं आहेत, कमी झाडं आहेत, तिथे मात्र जमीन दिसते. असा भाग या ठिकाणी त्याला आउटलाईन केली बघा, दिसते. या आउटलाईन केलेली आहे डॅश डॅश. या आउटलाईनने हा भाग अधोरेखित केलेला आहे. म्हणजे शेतकरी या स्थलांतरित शेती पद्धतीसाठी सर्वप्रथम वनाच्या जमिनीची पाहणी करतो आणि त्या पाहणीमधून अशी जमीन निवडतो
जमिनीचा असा एक तुकडा निवडतो, असा एक भाग निवडतो की त्या ठिकाणी झाडांची संख्या कमी आहे आणि माती उपलब्ध आहे, मृदा उपलब्ध आहे. पहा, या ठिकाणी अशाच जमिनीची निवड केली आहे, अशाच जमिनीच्या भागाची निवड केली आहे. त्या अशाच जमिनीला अधोरेखित केलंय, आउटलाईन केली आहे. त्या जमिनीमध्ये झाडं कमी आहेत आणि माती उपलब्ध आहे. ही प्राथमिक निवड आहे. यानंतर काय केलं जातं, ही अधोरेखित केलेली जी जमीन आहे त्या जमिनीमध्ये जी छोटी मोठी परंतु अतिशय कमी झाडं आहेत ती झाडं तोडली जातात. पहा, तो जमिनीचा निवडलेला जो तुकडा आहे त्या तुकड्यातील झाडं झुडपं तोडली जातात आणि तोडल्यानंतर त्या ठिकाणचा जो जमिनीचा भाग आहे हा ओपन केला जातो, मोकळा केला जातो, उपलब्ध केला जातो. अशा पद्धतीने त्या ठिकाणची झाडं तोडली जातात. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जास्त दाट झाडं असलेली किंवा घनदाट जंगल असलेली जमीन यासाठी निवडली जात नाही, कारण का जास्त झाडांची कत्तल होणार मग. म्हणून विरळ झाडं परंतु माती उपलब्ध अशा प्रकारच्या जमिनीचा भाग निवडला, त्याला अधोरेखित केलं, आउटलाईन केली आणि त्या ठिकाणी असलेली छोटी मोठी कमी प्रमाणात जी झाडं आहेत ती झाडं तोडली, त्याचं कटिंग केलं. त्यानंतर काय केलं की जी कापलेली जी झाडं आहेत ना त्या कापलेल्या झाडांचा पाला पाचोळा फांद्या जे काही होतं ते सर्व वाळल्यानंतर जाळलं आणि झाडाचे जे अवयव आहेत ते सुकल्यानंतर वाळवल्यानंतर जाळले आणि जाळल्यानंतर त्या झाडाची काय तयार झाली, राख तयार झाली. ती राख त्याच भूखंडामध्ये, त्याच जमिनीमध्ये, त्याच मृदेमध्ये मिसळली जाते आणि मग खणून त्याची मशागत केली जाते. याचं कारण की जी राख आहे राख खत म्हणून वापरली जाते. यातून एक संदेश, आपण जे काही सरपण जाळतो त्या सरपणाची राख याचा अर्थ खत म्हणून वापरली जाते. एवढंच नव्हे, काही पिकं जी आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, वांगी आपण विकत घेतो बाजारातून. वांग्याची जी झाडं आहेत ना त्याची पानं मोठी मोठी असतात. त्या वांग्याच्या झाडाच्या पानावर जर का कीड पडत असेल तर अशा प्रकारे कचरा जाळून त्याची जी राख आहे ती राख त्या वांग्याच्या झाडावर अशी धुरळली जाते, फेकली जाते, पसरवली जाते आणि त्यामुळे त्या राखेमुळे नवीन कीड बसत नाही किंवा असलेली कीड मरते, असा त्याचा फायदा. म्हणजे या राखेचा वापर कीडनाशक आणि खत या दोन्ही प्रकारे केला जातो. याचा प्रयोग शेतकरी अनेकदा करत असतात. त्यानंतर अशा पद्धतीने जमीनही निर्माण केली, जमिनीची निवड केली, जमीन निर्माण केली. त्यानंतर जमिनीसाठी ती वृक्षतोड करून किंवा छोटी छोटी झुडपं तोडून जमीन निर्माण केली, तिथे ती झाडं जाळली, त्याची राख तयार झाली, त्या राखेचा खत म्हणून वापर केला. हे सर्व झाल्यानंतर बरोबर पावसाळ्याच्या पूर्वी या जमिनीमध्ये पेरणी केली जाते आणि अशा पद्धतीने पेरणी करून पावसाळ्यामध्ये ते पीक मोठं होतं आणि अन्नधान्य किंवा त्यांनी त्या जमिनीतील पिकाचा जो काही हेतू समोर ठेवला असेल ते पीक त्या ठिकाणी काढलं जातं. अशा पद्धतीने ही स्थलांतरित शेती केली जाते. आता पुन्हा एकदा ही स्थलांतरित का म्हणायचं? मग आता इथे वारंवार एका जागेवर शेती केली जात नाही, कारण पुन्हा पुन्हा शेती करण्यासाठी त्या जमिनीचा पोत, त्या जमिनीची सुपीकता साथ देत नाही आणि मग अशा वेळेला जमीन बदलण्या पलीकडे मार्ग नसतो आणि म्हणून तेव्हा ही काय केली जायची, जमीन बदलली जायची. मुलांनो, अशा प्रकारच्या शेतीमध्ये
याला भटकी शेती असं सुद्धा म्हटलेलं आहे. कारण मी तुम्हाला सांगितलं आज वडाळ्याला, उद्या कुर्ल्याला, मी मुंबईच्या ठिकाणांची नावं सांगितली. तसे गावी सुद्धा काय केलं जातं किंवा या शेतीच्या विभागामध्ये काय केलं जातं, तर शेतीची जागा बदलली जाते, जमीन बदलली जाते, वारंवार एका जागेवर शेती होत नाही. मात्र उलट आपण जर पाहिलं सखोल शेतीमध्ये वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या एकाच शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं काढली जातात, परंतु ही शेती वारंवार स्थलांतरित केली जाते, म्हणून याला भटकी शेती असंही म्हटलं जातं. शेतकऱ्यांची पहा, मग भटकी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची अन्नाची गरज पूर्ण होत नसल्याने त्याचं कारण का? भूखंड कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतो. शेती करण्यासाठी आहे हा पुरेसा नसतो. जंगलात जेवढा उपलब्ध होईल, कारण यासाठी 2 क्रायटेरिया आपण पाहिले, 2 गोष्टी आवश्यक आहेत. एक आहे जमीन उपलब्ध असायला पाहिजे, निव्वळ खडक असून उपयोग नाही. जमीन तिथे मृदा असायला पाहिजे, माती असायला पाहिजे, झाडांची संख्या कमी असायला पाहिजे, नाहीतर घनदाट जंगल आपल्याला तोडता येणार नाही, मोठे मोठे वृक्ष आपल्याला तोडता येणार नाही. कारण का, वृक्षतोड हे हानिकारक तर आहेत, परंतु त्या मोठ्या मोठ्या वृक्षांची मुळं ही जमिनीमध्ये खोलवर रुजवलेली असतात, खोलवर गेलेली असतात, आणि ती हा माणूस हाताने काढू शकत नाही. म्हणून छोटी छोटी झुडपं असणाऱ्या जमिनीची निवड करतो आणि त्यातून ही शेती करतो, आणि अशा प्रकारचा भूखंड हा कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतो. म्हणून ही शेती कमी जागेवर केली जाते. त्यातून कधी कधी त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा होत नाही किंवा त्यांची अन्नाची गरज सुद्धा पूर्ण होत नाही. मग हा शेतकरी काय करतो? जोडधंदा. कृषी या सदरामध्ये शेतीसोबत सर्वच हे आपण पाहिलं. वनातील प्राण्यांची शिकार करणं, त्याचप्रमाणे कंदमुळं, जंगलातील फळं गोळा करणं, याचबरोबर तुम्हाला सांगितलं औषधी वनस्पती, तसेच पाण्याचा साठा उपलब्ध असेल तर मासेमारी, अशा पद्धतीचे कृषी सदरामध्ये येणारे दुसरे उद्योग, दुसरे व्यवसाय सुद्धा हा माणूस करतो आणि आपल्या कुटुंबाची गरज पूर्ण करतो. हा जो शेती प्रकार आहे, भटकी शेती किंवा स्थलांतरित शेती, हा प्रकार उष्णकटिबंधातील जास्त पावसाच्या दाट अरण्याच्या प्रदेशामध्ये आढळतो. ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो आणि घनदाट जंगल असतात, या जंगलांमध्ये ज्या ठिकाणी आता आपण पाहिलेल्या प्रमाणे परिस्थिती उपलब्ध असेल त्या पद्धतीने तिथे शेती केली जाते. मुलांनो, यामध्ये स्वाध्याय आपल्याला जो पाहायचा आहे, सखोल शेती आणि स्थलांतरित शेती. तुम्हाला मी अभ्यास जो देत आहे, सखोल शेती आणि स्थलांतरित शेती, या 2 शेती प्रकारातील फरक तुम्ही लिहून काढायचा आहे. पुन्हा एकदा पहा, शेतीचे आपण वेगवेगळे प्रकार पाहिले, त्यातील 2 प्रकार जे आपण आता पाहिले, स्थलांतरित शेती आणि सुरुवातीला पाहिलेली सखोल शेती. स्थलांतरित शेती आणि सखोल शेती या 2 शेती प्रकारातील फरक तुम्ही लिहायचा आहे. हा आजच्यासाठी आपला स्वाध्याय असेल. अशा पद्धतीने आज आपण कृषी या पाठातील शेतीचे काही प्रकार पाहिले आणि त्या काही प्रकारांपैकी 2 प्रकार आपण सखोल, 3 प्रकार आपण सखोलपणे पाहिलेले आहेत. तर हे तुम्ही वाचायचे आहेत आणि आता दिलेला स्वाध्याय तुम्ही सोडवायचा आहे. अशा पद्धतीने आजचा पाठ पण सोडवायचा आहे. होय, आणि उर्वरित जो पाठाचा भाग आहे तो आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना धन्यवाद. बाय सर. Bye, sir.
बाय सर.